तुम्ही डाएट करताय तरीसुद्धा या पावसाळ्यात असे वडे पकोडे बिंदास खाऊ शकता. मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लगेच सुरुवात करूया. आता हे बनवलेले वडे पकोडे आहेत ते डीप फ्राय केले आहेत की शॅलो फ्राय केलेत हे ओळखायला येत नाही ना. चला आज आपण कोबीचे वडे बनवूया. कोबीचं एक वरचं पान तेवढं जून असतं जाड ते काढून टाकले आणि बाकीचे पानं अशी सुट्टी करून घेतलेली आहेत. तुम्हाला जितके वडे बनवायचे तेवढी पानं काढून घ्यायची. कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळायचं आणि त्यामध्ये पानंही 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायची आहेत, म्हणजे ती थोडीशी मऊ होतात. 3-4 हिरव्या मिरच्या मी वाटल्यात, त्यामध्ये 7-8-10 लसणाच्या पाकळ्या आणि धने टाकून वाटून घेतलेत. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, हिंग, आपण वाटून घेतलेला मसाला टाकून फोडणी छान परतून घ्यायची आहे. त्यामध्ये 4 ते 5 बटाटे उकडून सालं काढून मोठ्या फोडी करून मीठ आणि पाव चमचा साखर, कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे चाट मसाला वापरला आहे. तुम्ही मॅगी मसाला वापरू शकता, चिली फ्लेक्स आणि किंवा मिक्स हर्ब्ससुद्धा वापरू शकता. हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवायचा. छान मिक्स करून वाफ काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग आणि थोडंसं ओवा टाकून आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडंसं दाटसर भिजवायचं आहे. नेहमीच्या भजीच्या पिठापेक्षा थोडंसं दाटसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोबीची पानं आपली छान थंड झालेली आहेत. त्याचा मधला कठीण भाग काढून टाकायचा आहे. सुरीने किंवा हाताने ओढून या पानांचा सुद्धा हा जाड भाग आपण काढून टाकायचा. पानं फाटून द्यायची नाहीत. पानं छान मऊ झालेली आहेत. या स्टफिंग भरण्यासाठी सर्व पानांची अशी मी अर्धे कापून घेतलेले आहेत. आपण बनवलेल्या स्टफिंगचा सिलेंडर शेप मी देऊन घेतला आहे आणि तो या पानांमध्ये घट्ट रोल करायचा आहे. काळजीपूर्वक करायचा आहे, नाही तर आपलं स्टफिंग तेलात सोडल्यानंतर सगळं पडेल. त्यामुळे हा रोल करताना अगदी घट्ट पॅक करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी सर्व पानांचे रोल करून घेतलेले आहेत आणि आपण आता हे पीठ भिजवलेलं ह्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे. छान खालीवर करून पीठ लावून घ्यायचं आहे या रोलला आणि पॅन तापायला ठेवला आहे. पॅनमध्ये मी फ्राय करणार आहोत, कारण आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे. पानं वाफवलेली आहेत, त्यामुळे आपल्याला खूप तळण्याची किंवा भाजण्याची गरज नाही. कमी तेलात आपण असे शॅलो फ्राय करून घेऊ शकतो. तुम्हाला जर डीप फ्राय करून खायचे असतील तर तसे सुद्धा खाऊ शकता. आता यामध्ये कोणते डीप फ्राय कोणते शॅलो फ्राय हे तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवाल तेव्हाच तुम्हाला कळेल. अजिबात चवीमध्ये फरक पडत नाही. तर या पावसाळ्यात कोबीची ही वेगळी रेसिपी बनवा. नक्की आवडेल. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.